आपल्याबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उद्योगमंत्री उदय सामंत आहेत. साहेब, सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा दोन ठाकरे एकत्रित येण्याचे, खरंच त्याचा राजकीय परिणाम किती होईल या सगळ्या गोष्टींचा? मला असं वाटतं, आज जी मी एक पत्रकार परिषद बघितली सकाळची, त्याच्यामध्ये आजचा थोडा सूर बदललेला होता. आज पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की ही राजकीय सभा नाही, हा राजकीय मेळावा नाही, या मेळाव्यामध्ये कोणी सामील होऊ शकतं, या मेळाव्यामध्ये कोणी येऊ शकतं, हा एका कुठच्या पक्षाचा मेळावा नाही. त्याच्यामुळे काही क्लिअरिटी आज द्यायला काही मंडळींनी सुरुवात केलेली आहे. आणि योगायोगानं उद्या शनिवार आहे, म्हणजे मराठीमधली एक म्हण आहे, न करत्याचा वार शनिवार, तसं ते आहे. त्याच्याकडे लक्ष देण्याची काही आवश्यकता नाही. पण एक महत्त्वाची भूमिका राजसाहेबांनी ऑलरेडी मांडलेली आहे की हा कुठचाही झेंडा नसलेला मेळावा आहे, झेंडा नसलेला मोर्चा आहे. त्याच्यामुळं आता राजसाहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत काही लोक न झेंडा घेत त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. त्याच्यामुळं कदाचित आज पत्रकार परिषदेमध्ये सांगावं लागलं की ह्याला राजकीय मोर्चा म्हणून, राजकीय मेळावा म्हणून कोणी बघू नका. आणि हे युबीटीच्या नेत्यांनी सांगितलं. साहेब, या सगळ्या दोघांच्या एकत्रित येण्यामुळे मुंबई किंवा MMR रिजनमध्ये किती परिणाम होईल असं एक तुमचं राजकीय ॲनालिसिस आहे? नाही, माझा राजकीय ॲनालिसिस आहे की एकत्र आल्याशिवाय, त्यांची युती झाल्याशिवाय, त्यांचं जागा वाटप झाल्याशिवाय याच्यावर बोलणं योग्य नाही. आज आपण प्रचंड सुरुवातीला, म्हणजे इनिशियल स्टेजला पण कुठं काय आलेलं नाही त्यांचं, त्यावेळी हे बोलतोय. आणि मला इथं हेच सांगायचं की ऑलरेडी राजसाहेबांनी सांगितलेलं की राजकीय नाही, पण काही लोक एवढे कासावीस झालेले आहेत, एवढे त्यांच्यावर युती करण्यासाठी पुढे पुढे गेलेले आहेत, आणि आज परत म्हणतात की हा राजकीय नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की अजूनही काही लोकांनी जो बेस निर्माण करायला पाहिजे तो केलेला नाही. आणि भूमिका राजसाहेबांची काय ही आज अधोरेखित झाली की हा राजकीय नाही आणि कुठचाही झेंडा नाही, याला अजेंडा आहे. आणि पहिलं पण मी सांगितलेलं होतं की मराठीच्या बाबतीमध्ये राजसाहेबांनी घेतलेली भूमिका ही कायमस्वरूपी सकारात्मक होती, पण राजसाहेबांच्या भूमिकेमध्ये हे सामील झालेत, आणि हे जर सामील झाले नसते तर यांचं अस्तित्व संपलं असतं. साहेब, जर मनसे जर उद्धव ठाकरेंकडे जाते तर अल्पसंख्याक समुदायाच्या जीवावर लोकसभेमध्ये जे यश उद्धव ठाकरेंना मिळालं होतं, ते अल्पसंख्याक समुदायाचं काय होईल? ते कुणाकडे जातील? काँग्रेस पर्याय समोर असेल तर, असं एक राजकीय ॲनालिसिस तुमचं? मला राजकीय ॲनालिसिस करण्यापेक्षा एकच प्रश्न आहे जो पडतो की काँग्रेस पक्षाबरोबर युबीटीची आता अलायन्स आहे, आणि काँग्रेसची अलायन्स असताना वंदनीय बाळासाहेबांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचा जो विचार होता हा युबीटीनं सोडून दिलेला आहे. कारण राहुलजी असतील किंवा काँग्रेसचे अनेक नेते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल हीन पातळीवर बोललेले आहेत, वाटेल त्या भाषेमध्ये बोललेले आहेत, तरी कसलाही प्रतिसाद किंवा त्याला विरोध हा युबीटीनं केला नाही. हा खरा कळीचा मुद्दा ठरणार आहे. आणि मला असं वाटतं, म्हणजे वैयक्तिक हे माझं मत आहे, की ज्या लोकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे ते जोपर्यंत युबीटीबरोबर आहेत तोपर्यंत युतीचा विचारच होऊ शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. साहेब, शेवटचा प्रश्न. आज एकनाथ शिंदे साहेबांनी जसं गुजराती समुदायाच्या कार्यक्रमामध्ये जे गुजराती म्हटलं, अर्थात त्याच्यावरनं आता विरोधकांनी खूप जोरदार टीका शिंदे साहेबांकडे सुरू केलेली आहे, त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया? मी एक आठवण करून देतो. हे कार्यक्रमामध्ये असं बोललं जातं कारण त्या गुजराती समाजाचा तो कार्यक्रम होता. मी अखिल भारतीय नाट्य परिषदेवर विश्वस्त म्हणून काम करतो आणि शरद पवार साहेब आमचे प्रमुख आहेत. शरद पवार साहेब अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या एका नाट्यसंमेलनाला कर्नाटकमध्ये आले होते. कर्नाटकचा सगळा तिथला जो मॉब होता तो तिथं समोर होता, आणि त्यावेळी भाषण संपवताना त्यांनी जय कर्नाटक म्हटलं. त्याच्यामुळे त्यावेळी तिथल्या जी लोकं असतात, तिथली जी कम्युनिटी असते, ती ज्या राज्यातली आहे, ज्या जिल्ह्यातली आहे, त्या राज्याचा किंवा त्या जिल्ह्याचा उल्लेख त्यांनी केला असेल. त्यापैकी दुसरं राजकारण त्याच्यामध्ये नाही, काही लोकांना राजकारण दिसतं, पण शिंदेसाहेब असं एक व्यक्तिमत्व आहे जे महाराष्ट्राला माहिती आहे, महाराष्ट्राला पटलेलं आहे, महाराष्ट्राला उमजलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल गैरसमज करून काही फायदा होणार नाही. धन्यवाद. उदय सामंत यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे की मुळात जो दोन्ही ठाकरे एकत्रित येतात त्याच्यामध्ये कोणताही राजकीय मेळावा नाही, या एका अजेंडा घेऊन घेतलेला विषय. आणि दुसरा मुद्दा येतो सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे एकनाथ शिंदेंची जी भूमिका जे गुजरातची आहे ती अशा समुदायामध्ये सहज उत्स्फूर्त पद्धतीने बोललेलं विधान आहे, त्याच्यावर राजकारण करणं योग्य नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.